जालन्यात धनगर समाजासाठी एसटीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी यासाठी गेल्या 15 दिवसांपासून आमरण उपोषणास बसलेल्या दीपक बोराडे यांच्या उपोषणस्थळी माजी खासदार विकास महात्मे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भेट घेतली. त्यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यात आला. न्यायालयीन प्रक्रियेबाबत त्यांनी माहिती दिली. राज्य सरकार आपल्याकडे दुर्लक्ष करत आहे असं दीपक बोराडे यांनी सांगितलं. या आंदोलनामुळे चांगलंच वातावरण तापलेलं दिसत आहे. बोराडे यांचा आजचा 14वा दिवस असून आरक्षणाच्या लढाईत यथाशक्ती समाज बांधव मदत करत आहे. धनगर समाज बांधवांची उपोषणस्थळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. आज 15 दिवसापासून ते स्वतःसाठी समाजासाठी समाजाच्या आरक्षणासाठी लढत आणि त्यांचा लढा केवढा प्रभावी आहे हे तुम्हाला इथे समजत नाही. त्या इथे सर्व नेते येऊन गेलेलेच आहेत, तुम्ही आलेलेच आहेत, पण सोबत त्यांचा समाज पूर्ण आहे. हे आदरणीय सन्माननीय शांतीसाहेब आहेत. तसंच त्यांनी या मेळाव्यासाठी या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला असे भगवान मागले आहेत. तसंच धनगर समाज जाण्याचे अध्यक्ष आहेत. तसंच त्यांची उपस्थित असलेले आणि अनंत बनसोडे पहिल्या दिवसापासून नंतर जे आमचे प्रदेशाध्यक्ष आता मुंबईवरून आलेले सचिव आहेत आपले ज्ञानेश्वर परदेशी हे मुंबईवरून आले. तर इकडून भंडाऱ्यावरून इथे आलेल्या रचनावरचे विद्यार्थी इथे आलेले म्हणजे 2 लोक मुंबई भंडारा इथे ज्यांच्यामुळे आले ते लक्षात घ्या. नाही काही त्या 2 लोकांवरून लोक जमा करण्या जालन्यामध्ये लोक काम करतात आणि ते तुम्ही केले तर तुम्ही किती महत्त्वाचे आहे हे लक्षात घ्या. तुमची तब्येत खूप महत्त्वाची आहे. तसंच हे जे कपिल दरेकर